विद्यार्थी मित्र, आपण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे हे पाहतो. मागच्या तासामध्ये आपण वारकरी संप्रदायातले जे महत्वाचे संत आहेत त्या महत्वाच्या संतांच्या अभंगातील तपशील किंवा अभंगाच्या आधारे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे ते पाहतो. आपण गेल्या तासामध्ये हे पाहिलेलं आहे की वारकरी संप्रदायातील संतांनी हे सांगितलं की बाबा रे, तुम्ही वारकरी आहात म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्ही इतराचा द्वेष करू नका. इतराचा द्वेष करणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा अनुयायी असणं आहे असं नव्हे. विशेष म्हणजे त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ईश्वराची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष कर्मकांड करण्याची गरज नाही, तिथे जाऊन फुलं वगैरे वाहण्याची गरज नाही, तर त्याच्यापेक्षा तुम्ही कोणाही जीवाचा न गळो मत्सर म्हणजे दुसऱ्या कुठल्याही जीवांचा दुसऱ्या कोणाचाही मत्सर करू नका, हीच तुमची ईश्वर पूजा आहे, अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान सांगितलं. दुसरी जी गोष्ट आहे त्यांच्या तत्वज्ञानातली आणखी एक महत्वाची, ती म्हणजे प्राणी मात्रांवर दया करा अशा पद्धतीचे एक सूत्र वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. हे जे भूतदयावादी तत्वज्ञान आहे किंवा इतर भूतमात्रावर जीवमात्रावर दया करण्याचं त्यांचं जे तत्व आहे ते तत्व आपल्याला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान याच अर्थानं पाहावं लागेल पाहता येईल. संत नामदेवांचा एक अभंग आहे, तो अभंग असा आहे की व्रत तपदान सकळ कर्म क्रिया एक भूतदया असे जे. बाबा रे, तुम्ही फक्त भूतदयावादी असा, दया करायला शिका, अहिंसावादी असा, हे तुमचं असणं म्हणजेच व्रत तप दान हे सगळं केल्यासारखं आहे. म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष करू नका, ते करण्यापेक्षाही तुम्ही भूतदयावादी असा, जीव मात्रावर दया करायला शिका, प्राणी मात्रांवर दया करायला शिका, अशा पद्धतीचे एक सूत्र संत नामदेवाने सांगितलेलं आहे. हे संत नामदेवाने सांगितलेलं सूत्र म्हणजे वारकरी संप्रदायाचं एक तत्वज्ञान आहे, या अर्थानं आपल्याला त्याकडे पाहता येईल. संत तुकारामाने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, दया तिचे नाव भूतांचे पाळन अनेक निर्दळन कंटकाचे. आता दया कशाचं नाव आहे, तर तुम्ही भूतांचं पालन करा. पालन करा म्हणजे भूतदयावादी असा, बाकी जीव मात्रांची हिंसा करू नका, त्यांना मारू नका किंवा त्यांच्या शरीराला किंवा मनाला त्रास होईल, वेदना होतील असं काही करू नका. त्यांच्या विध्वंसाचं काम करू नका, त्यांना तुम्ही जगवा. त्यांना जगवणं, त्यांना मदत करणं हे म्हणजेच दया आहे. आणि ही दया, अशा पद्धतीची दया असणं म्हणजेच संत असणं आहे. आणि अशा पद्धतीचं संत असणं हे खरं तर ईश्वर असणंच आहे, अशा पद्धतीचं एक सूत्र संत तुकारामाने त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. संत तुकारामांचे आणखी एक अभंग सगळ्यांना परिचित असणार आहे. तो अभंग असा आहे की दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणजे काय म्हणायचंय संत तुकारामांना, की संत तुकाराम असं म्हणतात की बाबा रे, बाकीचे जे कर्मकांड आहे ते कर्मकांड निरर्थक आहे. जिथे दया आहे, क्षमा आहे आणि समाधान प्रवृत्ती आहे, तिथेच देव असतो. तर स्वतंत्रपणे हे सगळं सोडून द्यायचं आणि देवाची प्राप्ती करण्यासाठी वेगळं काहीतरी करायचं आणि वेगळं काहीतरी करून आपल्याला देव प्राप्त होतो किंवा देव मिळतो, आपण स्वर्गात किंवा वैकुंठात जाऊ शकतो, अशी जर तुमची भूमिका असेल तर ती निरर्थक आहे. त्या मार्गाने तुम्ही ईश्वराची प्राप्ती करू शकत नाही, आध्यात्मिक हित साधू शकत नाही किंवा तुम्ही स्वर्ग आणि वैकुंठातही जाऊ शकत नाही. तर तुम्हाला मग काय करायचं आहे, तर दया क्षमा आणि शांती ही जी लक्षणं आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. मित्र हो, हे मी जे तुम्हाला सांगतोय ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. हाच वारकरी संप्रदाय. आपण ज्या वारकरी संप्रदायाच्या बाह्य लक्षणाकडे पाहतो, तो बाह्य लक्षण म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ते जे आहे ते ही आहे. संत तुकारामाने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो आपण खूप आपल्या परिचयाचा आहे, आपल्या तोंडी असणार आहे. महाराष्ट्रातील लाखो मराठी भाषिकांना हा अभंग माहीत आहे आणि हा अभंग नेहमी त्यांच्या तोंडी रेंगाळत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचे दाखले देत असतो, दृष्टांत. तो अभंग असा आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, मृदू सभाये नवनीत तैशे सज्जनाचे चित, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जोर देईल,
दया करणे जे पुत्राशी त्याची दास आणि दाशी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. हा संत तुकारामाचा एक अभंग आहे. हा अभंग विस्ताराने मी तुमच्या पुढे याच्यासाठी ठेवलेला आहे की नक्की वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. काय म्हणतात संत तुकाराम? संत तुकारामांचं म्हणणं असं आहे की जे रंजलेले गांजलेले आहेत, जे त्रासात आहे, ज्यांच्यावर काही संकट आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा माणसांना तुम्ही आपलं म्हणा. अशा माणसांना जो कोणी आपलं म्हणतो ना, तो खऱ्या अर्थानं संत आहे, तो खऱ्या अर्थानं साधू आहे. संत तुकाराम त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, साक्षात तोच भगवंताची मूर्ती. देव हा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. संत तुकारामाचा हा विचार जाणीवपूर्वक आपण लक्षात घेतला पाहिजे की संत तुकाराम हा देव कशा शोधतात? माणसात देव शोधतात. आणि कोण माणूस देवत्वाच्या पातळीवर जाऊ शकतो? कोण माणूस संतत्वाच्या पातळीवर जाऊ शकतो? तर जो परोपकारी आहे, रंजल्या गंजल्यानं आपलं म्हणतो, तो माणूस देव आहे, तो माणूस संत आहे. ही संत तुकारामांची भूमिका आहे. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर संत गाडगे महाराजांनी जी दशसूत्री 20व्या शतकामध्ये मांडली, तिथे त्यांनी जे रंजल्या गांजल्यानं आपलं म्हणायला आणि त्यांना मदत करायला सांगितली, तेच सूत्र संत तुकारामांच्या अभंगामध्ये. किंबहुना नंतरच्या काळातले जे जे विचारवंत आणि समाज सुधारक होते, त्या विचारवंतांच्या, समाज सुधारकांच्या विचारातला जो सार आहे तो हाच आहे. याच्या सभोवती होतो. त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी हेच आहे. त्यांच्या विचाराचं सत्व काय आहे? हेच आहे की तुम्ही ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा. म्हणजे आपल्याकडे पंजाबराव देशमुखांनी जी शिक्षण संस्था सुरू केली त्याचं सूत्र काय आहे? किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि शिक्षण व्यवस्था सुरू केली, त्याचे सूत्र काय? हेच आहे ना की ज्यांना शिक्षण घेणं शक्य नाही त्यांना शिक्षण द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं सूत्र काय? कर्मवीर भाऊराव पाटलांचं सूत्रही हेच आहे की बहुजन समाजातील मुलांना मदत करणे, सहाय्य करणे, जे रंजले गांजले आहेत त्यांना. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची कमव आणि शिका ही योजना, या योजनेच्या आत काय दडलेलं आहे? त्या योजनेचं सूत्र काय आहे? हेच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील जेव्हा आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकून किंवा ते मंगळसूत्र गिरवी ठेवून जेव्हा शाळेतल्या बोर्डिंग मधल्या मुलांना शिकवू पाहतात, हे सूत्र तेच आहे. म्हणजे संत तुकाराम जे म्हणतात, त्या संत तुकारामांच्या या अभंगातला विचार जर आपण स्वीकारला तर एकूणच मानव कल्याणासाठी धडपडणारे सबंध जी व्यक्तिमत्व आहे, त्या सबंध व्यक्तिमत्वांच्या विचारात एक समान सूत्र दिसते. आणि एवढं मोठं हे जीवनाचं सूत्र, एवढं मोठं हे तत्वज्ञान, एवढं श्रेष्ठ आणि महत्वाचे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं हे लक्षात. वारकरी संप्रदायाचं आजचं असणं काय आहे हे मला माहित आहे, तसं तुम्हाला माहित आहे. कुठल्याही संप्रदायाचं तत्वज्ञान चांगलं आहे म्हणजे पुढचे अनुयायी तसेच बघतील असं म्हणायचं नाही. असं दिसत नाही आपल्याला, किंवा असं आपण म्हणू शकत नाही. हे कुठल्याही धर्मपंथांच्या बाबत होऊ शकते किंवा दुसऱ्या विचारांच्या बाबतही होऊ शकते. म्हणजे एखादी विचारांचं सूत्र कोणीतरी मांडलं आणि त्यांच्या अनुयायी पुढे तेच सूत्र स्वीकारतील असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान म्हणून आपण मांडू शकू, ते तत्वज्ञान खूप श्रेष्ठ आहे, महत्वाचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात विसंगती आहे, त्याचा मी नेहमी उल्लेख करतो आणि ह्या विसंगतीचं मला भान सुद्धा आहे. आता असा जो माणूस आहे जो रंजल्या गांजल्यानं आपलं म्हणतो, तो साधू आहे. आणि पुढे ते म्हणतात की देव कुठे शोधणार आहात? देव मंदिरामध्ये कशाला शोधतात? मंदिरामध्ये कुठे देव असतो? देव तिथेच आहे, देव त्यांच्या ठिकाणी, किंबहुना तेच देव आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या पद्धतीनं लोणी आतून आणि बाहेरून मऊच असते, मृदू असते, तितकं तुम्ही आतून बाहेरून दयावादी असणं, दया करायला शिकणं, किंवा ती तुमची प्रवृत्ती असणं म्हणजेच तुम्ही सज्जन आहात, संत आहात, अशा पद्धतीची भूमिका. ज्याशी अपंगिता नाही, आपलं म्हणणारा कोणी नाही, स्वीकारणारा कोणी नाही, आधार देणारा कोणी नाही,
अशा माणसांना तुम्ही हृदयाशी धरा. अशा माणसांना तुम्ही आपलं माना, त्यांना मदत करा, त्यांना धीर द्या, त्यांना मानसिक पातळीवर धीर द्या, बाकी त्यांना जे सहाय्य हवं ते करा. असं जर तुम्ही केला तर तुम्ही सज्जन आहात. देव तिथेच आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तेच आहे. हे संत तुकारामांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या अपत्याशी, मुलाशी समजा ज्या पद्धतीनं वागता, त्यांच्यावर ज्या पद्धतीनं प्रेम करता, तिथे तुमचा जसा स्नेह असतो, आपलेपण असतं, तसंच आपलेपण तुम्ही नोकराशी राहू द्या. याचा सरळ अर्थ असा आहे की तीच प्रवृत्ती तुमची संबंध मानव जातीसाठी किंवा इतरांच्यासाठी असू द्या, भूतमात्रासाठी असू द्या, असं जर असेल ना, पुढे ते म्हणतात, बाबा रे, तुम्हाला मी किती सांगायचं पुन्हा पुन्हा. माझं हेच म्हणणं आहे की बाबा रे, तो माणूस म्हणजे माणूस नव्हे, प्रत्यक्ष तो भगवान. मित्र हो, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. आणि ह्या तत्वज्ञानाचा पाया तुमच्या असण्याशी आहे, तुमच्या दिसण्याशी नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हा संबंध माळ घालणे, टिळा लावणे वगैरेशी नाही आहे, कर्मकांड करण्याशी नाही आहे. एकादशीचा उपास तुम्ही कसा पकडता, किती निरंकाळ पकडता वगैरे याच्याशी नाही. म्हणजे तुम्ही एकादश पकडता का नाही, उपवाशी राहता का नाही, याच्याशी नाही. तुम्ही जेवला का उपाशी राहिला हे महत्वाचं नाही. तुम्ही प्रत्यक्ष आचरणामध्ये काय करता याच्याशी. आणि हे जे वारकरी संप्रदायाचं सूत्र आहे, ते सूत्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वारकरी संप्रदायानं समतेचा पुरस्कार अगदी थेटपणे आणि निसंदिग्धपणे केलेला आहे. आणि वारकरी संप्रदाय त्यांच्या दृष्टीनं, त्यांच्या पातळीवर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये समतेचं सूत्र पाळत होतं हे आपल्याला दिसतं. म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विषमता नव्हती, हे नक्की. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्या ज्या संतांनी मांडलं, ते सगळे संत हे समतेचं सूत्र स्वीकारणारे, ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत नामदेव दासी जनाबाईशी विषमतेचा व्यवहार करत नव्हते, किंवा संत नामदेव संत चोखामेळाशी विषमतेचा व्यवहार करत नव्हते. ही वस्तुस्थिती. ज्या संत नामदेवाने संत चोखामेळांच्या मृत्यूनंतर त्यांची हाडं पंढरपूरला आणली आणि ती हाडे पंढरपूरला आणून त्यांची समाधी उभी केली, ते संत नामदेव समतेचं सूत्र व्यवहारात जगत होते, हे आपल्याला स्वीकारावं. त्यांच्या अनुयायांनी पुढे काय केलं हा भाग वेगळा. आपण पाहतो की जे स्वतःला वारकरी संप्रदायाचे अनुयायी म्हणून घेतात, ते पंढरपूरची वारी करून घरी आल्याच्या नंतर गावामध्ये, आपल्या गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा विठोबाच्याच मंदिरामध्ये बाहेर कोणी जाणार नाही ना, हे पाहत राहतात. हे ठीक आहे, वस्तुस्थितीच आहे. हे कितीही चुकीचं असलं तरी आहे ते वास्तवच. पण याचा अर्थ वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात खोटे असं मात्र. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अतिशय चांगलं, आणि ह्या तत्वज्ञानाची मांडणी करणारे जे तेव्हाचे संत आहेत, त्या संतांनी हे तत्वज्ञान आचरणात आणले. संत तुकाराम तत्वज्ञान आचरणात आणणाऱ्यापैकी होते. संत तुकारामाने सांगणं, लोकांना सांगणं, लिहिणं आणि प्रत्यक्ष आचरण करणं याच्यात विसंगती नाही येऊ दिली. या सगळ्या पातळीवर तिथे सुसंगतीच होती. संत नामदेवांच्या बाबत ही सुसंगती होती, संत जनाबाईच्या बाबत ही सुसंगती दिसते, संत चोखामेळांच्या बाबत ही सुसंगती दिसते. त्यांचं जे चरित्र त्यांच्या अभंगातून उमटते, त्यांच्या जीवनातल्या ज्या वेगवेगळ्या घटना त्यांच्या अभंगातून उमटतात, त्या घटना जर आपण नीट तपासल्या तर त्यांच्या सांगण्यामध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये आपणास विसंगती दिसत. नंतरच्या काळात वारकरी संप्रदायाचे अनुयायी म्हणून घेणाऱ्याने जे तत्वज्ञान नीट जपलं नाही, हा भाग आपल्याला दिसतोय. तो मलाही मान्य आहे. पण म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान निक नाही असं होत नाही. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान नक्कीच चांगलं आहे असं मला म्हणावं असं वाटतं. संत नामदेवांनी असं म्हटलं, संत जनाबाईंनी अशी म्हटलेलं आहे की भक्तीसाठी याती नाही, नाही तयाशी ते साई, रोहिदास तू चांबार, त्याचा करी कारभार, जो का भक्त याती न देव करी त्याचा मान. हे समतेचं तत्वज्ञान. ते म्हणतात की भक्तीसाठी जातीचा संबंधच नाही. या भक्ती मार्गाचा अनुयायी होण्यासाठी, वारकरी संप्रदायाचा अनुयायी होण्यासाठी, आणि केवळ अनुयायी नाही तर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आचरणात आणून स्वतःच आध्यात्मिक हित साधण्यासाठी, पुण्य जमवण्यासाठी
कुठल्याही प्रकारच्या जातीचा संदर्भ नाही, जातीचा संदर्भ नाही, तुम्ही कोण्या जातीच्या आहात त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणजे आपण पाहतो की वैदिक संप्रदाय आणि संबंध धर्मव्यवस्था, संबंध आध्यात्मिक जे मार्ग आहे किंवा अध्यात्माचा जो मार्ग, आध्यात्मिक तत्वज्ञान, ते कशाच्या पायावर उभं केलं? ते संबंध तत्वज्ञान त्यांनी विषमतेच्या पायावर उभं केलं. विद्यार्थी मित्र हो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या हजारो वर्षांची ही विषमतेची जी उतरण होती किंवा विषमतेच्या ज्या पक्क्या भिंती होत्या, वारकरी संप्रदायाने त्या भिंती पाडून टाकल्या. ही गोष्ट लहान आहे, ही गोष्ट कमी आहे? बिलकुल नाही. जातीचे सगळे संदर्भ त्यांनी नाकारून टाकले. ही जात पवित्र, ही श्रेष्ठ, ही कनिष्ठ वगैरे सगळं त्यांनी नाकारलं आणि त्यांनी सांगितलं की जातीचा संबंधच नाही. आमचा पंथ असा आहे, आमचा वारकरी संप्रदाय असा आहे, आमचा अध्यात्माचा मार्ग असा आहे, इथे जात, लिंग, धर्म, पंथ याचा कुठलाही संबंध नाही. तुम्हा सगळ्यांना संधी आहे, तुम्ही इथे या, आध्यात्मिक हीच साधा आणि आपण सगळेजण समान आहोत, या पातळीवर आपण जगत राहू, असं एक तत्वज्ञान या लोकांनी मांडलेलं आहे. आता संत जनाबाई काय करते? संत जनाबाई पुढे देव जाती पाहत नाही तर देव तुमचं संतत्व पाहते हे सांगत असताना ते असं म्हणते की रोहिदास सांभार आहे, तो जातीने हीन असेल म्हणजे मानला तुम्ही हीन, पण तसं नाही. देव त्याचा कारभार करतो. देव त्याचा कारभार करतो म्हणजे काय? देव त्याला जवळच मानतो, त्याच्याशी संवाद साधतो, त्याला बोलतो, तो त्याच्या अडचणी देव सोडवतो. अशा पद्धतीची मांडणी संत जनाबाईने केली. पुढे ती म्हणते की जे भक्त यातीन आहेत पण निके आहेत, निर्मळ आहेत, चोख आहेत, त्या सगळ्या संतांचा मान देव राखतो. संत जनाबाईने एका अभंगामध्ये असे म्हटले की पंढरपूरचा विठ्ठल हा थेट चोखा मेळांना ढोरे ओढू लागतो. आता पंढरपूरचा विठ्ठल संत चोखा मेळांना ढोरे ओढू लागतो का नाही हा प्रश्न आपल्या दृष्टीने महत्वाचा नाही. आपल्या दृष्टीनं महत्वाचं हे आहे की इथे संत जनाबाईनं जात श्रेष्ठत्वाच्या सगळ्या कल्पना एका झटक्यात नाकारल्या. जातीचं श्रेष्ठत्व नाकारलं. त्या काळामध्ये जातीचं श्रेष्ठत्व मानणारे लोक जातीचं श्रेष्ठत्व नाकारणाऱ्यांची हत्या करत होते आणि अशा एका काळामध्ये संत जनाबाई जातीचं श्रेष्ठत्व नाकारतात. ही गोष्ट कमी आहे? संत जनाबाईच्या जीवनामध्ये कदाचित असा प्रसंग आला असेल. संत जनाबाईला सुळावर देण्यासाठी घेऊन गेल्याची एक कथा आहेच आहे आणि त्या सुळाचं पाणी झाल्याची कथा संत जनाबाईंच्या चरित्रामध्ये आढळते. याचा अर्थ काय? संत जनाबाईवर म्हणजे बऱ्याचदा अशा पद्धतीचा हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढी जोखीम उचलून संत जनाबाई सांगते की जातीचं श्रेष्ठत्व पाळू नका. अशा पद्धतीचे तत्वज्ञान आहे, समतेचं तत्वज्ञान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अनंग. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म काय? वारकरी संप्रदायाचा धर्म काय? धर्म म्हणजे आचरणाची पद्धती काय? नीतिमूल्यांची कल्पना काय? आमचं सूत्र काय आहे नक्की वैष्णव असण्याचं? संत तुकाराम म्हणतात, आमचा धर्म असा आहे की आम्ही भेदाभेदाचा भ्रम मानत नाही, कारण भेदाभेदाचा भ्रम अमंगळ. आम्ही समता मानू, कारण समता हीच श्रेष्ठ आहे, मानवी जगण्यासाठी आवश्यक आहे, उपयुक्त आहे, महत्वाची. 17व्या शतकामध्ये हे जे संत तुकारामांचं सांगणं आहे ते खूप महत्वाचं. 13व्या शतकामध्ये संत जनाबाईचं जे सांगणं आहे ते खूप महत्वाचं आहे. बाकी संतांनी काय सांगितलं? बाकी संतांनी हे सांगितलं, बाकी संतांनी काय फार वेगळं सांगितलं असं नाही. सगळ्या संतांचं सूत्र समान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत तुकारामाने पुढे एका ठिकाणी म्हटलंय, भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. बाबा रे, सगळ्याच सजीवांच्या मध्ये, जीवांच्या मध्ये काय आहे? देवाचा अंश आणि तो सारखाच. आपण जसे आहोत तसाच दुसरा. खरं तर संत तुकारामाला इथे गुरु आणि शिष्य ही जी श्रंखला आहे किंवा ही जी परंपरा आहे ती परंपरा नाकारायची होती. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. आपल्याकडे अनेक असे संदर्भ मी देऊ शकेल
की गुरु आणि शिष्याची जी परंपरा आहे ती कशावर आधारलेली आहे? गुरु शिष्यापेक्षा अधिक लायक असावा, गुरु शिष्यापेक्षा अधिक शहाणा असावा, गुरु शिष्यापेक्षा अधिक वडील असावा, असं सूत्र आपल्याकडे आहे का? गुरुला, शिक्षकाला त्याच्या शिष्यापेक्षा अधिक काही ज्ञान असावं असं गृहीत आहे का आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये? नाही. आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये काय गृहीत आहे? आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये गृहीत हे आहे की गुरु हा ब्राह्मणांचा किंवा वरच्या वर्गाचा असला पाहिजे आणि शिष्य त्याच्या खालच्या वर्गाचा, म्हणजे वरच्या वर्गाच्याला गुरु होण्याची संधीच नाही. तो किती लायक असो, त्याच्या लायकीला किंवा जन्मानंतरच्या त्याच्या कर्तृत्वाला काही किंमत होती का? बिलकुल नव्हती. आता अशी ही जी गुरु शिष्याची परंपरा आहे, ती गुरु शिष्याची परंपरा मोडीत काढणं खरं तर अवघड होतं. पण संत तुकारामांनी ही गुरु शिष्यपणाची जी परंपरा होती ती परंपरा खंडित केली, मोडीत काढली, नाकारली. हे खूप महत्वाचं आहे. तर दुसरं म्हणजे पूर्वी जे गुरु शिष्य पण होतं किती भयंकर होतं. महाभारतातल्या अनेक गोष्टी आहेत. महाभारत घडलं का नाही या गोष्टी खऱ्या का खोट्या हा भाग वेगळा, पण महाभारत जे तत्वज्ञान आम्हाला सांगते, रामायण जे तत्वज्ञान आम्हाला सांगते, ते जर संदर्भ आपण लक्षात घेतले तर काय दिसते आपल्याला? गुरु शिष्य पण तर सोडून द्या, खालच्या जातीतल्या लोकांना काही गोष्टी करूच नाही, केलं तर आम्ही खून करू, अशा पद्धतीचे सूत्र होते पूर्वी. म्हणजे राम हा शंभुकाचा खून करतो, हे रामायणातली कथा आपल्याला दिसून येते. किंवा महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर एकलव्याला द्रोणाचार्य शिकवत नाही. एवढंच नाही तर तो त्याच्या स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या कष्टानं प्रयत्नानं तो शिकतोय, तेही त्याचं शिकलेलं त्याच्या उपयोगात येऊ नये म्हणून हा द्रोणाचार्य त्याचा अंगठा मागतो. आता अशा पद्धतीची जर ही पूर्व परंपरा असेल तर ती पूर्व परंपरा खंडित करणं आवश्यक नव्हतं का? मुळात विद्यार्थी मित्र हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही परंपरा खंडित करणं अवघड होतं आणि हे अवघड काम वारकरी संप्रदायाने केले. ते म्हणतात की आपल्यासारखा जर दुसरा असेल, संत तुकारामांचे हा अभंग आहे, ते म्हणतात की आपल्यासारखा जर दुसरा असेल तर कशाला गुरु आणि शिष्य, ही परंपराच खंडित करून टाका, आवश्यक नाही, कारण सगळ्यामध्ये सारखाच देवा भरलेला आहे, अशा पद्धतीची कल्पना. कारण पूर्वी काय होतं की गुरु म्हटला की गुरुचे पाय देवा, गुरु म्हणेल ते माना. कारण गुरुचा एक अलीकडच्या काळापर्यंत गुरु उपदेश काय करायचा, तन मन धन गुरु सार, पण हे काय भानगडे. तर अशा पद्धतीची ही जी विचित्र अशी परिस्थिती होती, मुळात ती खंडित करायची होती. हे अवघड काम होतं, वारकरी संप्रदायाने केलं, ही मोठी गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अशा पद्धतीने आपल्याला समतेचं होते लक्षात येतं. आता संत चोखामेळा असतील, संत सोयराबाई असेल, यांनी काय मांडणी केली? यांनी थेटपणे मांडणी केली नाही की ज्या विठ्ठलाच्या आधारानं तुम्ही आम्हाला हीन लेखता. त्यांनी मांडणी केली की विठ्ठल तर जन्माशी संबंधित आहे, देहाशी संबंधित आहे, आणि हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे, हे तुमचंच तत्वज्ञान सांगते. आता पंचमहाभूतापासून बनलेला हा देह जर सगळ्यांचा सारखाच असेल, म्हणजे ब्राह्मणांचा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे, महाराचा देह सुद्धा पंचमहाभूतापासून बनलेला आहे, चांभाराचा देह तसाच बनलेला आहे, तर विठ्ठल सगळ्यांनाच आहे. हा कोणा एका विशिष्ट जातीला नाही, किंवा खालच्या शूद्रांसाठी शूद्रांचा विटाळ होतो आणि बाकी मात्र ब्राह्मण क्षत्रियांचा विटाळ होत नाही. हे कुठलं तुमचं तत्वज्ञान आहे? असं नाही, आपण सगळे सारखे आहोत, जे काही भुले चांगलं वाईट पण आहे आपल्या सगळ्यात. अशा पद्धतीचं तत्वज्ञान त्या काळामध्ये महार जातीत जन्मलेल्या सोयराबाईन आणि चोखामेळ्यानं सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, कालखंड आहे 13वं शतक, 13व्या शतकातले तत्वज्ञान. हे सगळं सांगण्यासाठी किती जोखीम उचलावी लागली असेल त्यांना, त्यांना काय झालं असेल. उगीच चोखामेळांना ब्राह्मण मारत नव्हते, उगीच चोखामेळांना बडव्यांनी मारलेलं आहे का? चोखामेळांची हत्या झालेली आहे असं अनेक अभ्यासकांची मांडणी केलेली आहे. चोखामेळा मंगळवेढ्याची जी संरक्षक भिंत होती, ज्याला तट म्हणू आपण, त्यांना ते कुसू हा शब्द आलाय, तटभिंत म्हणू आपण. आपल्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर मंगळवेढ्या भोवतालचं ते कंपाऊंड वॉल म्हणू आपण. हे बांधत असताना चोखामेळा ती भिंत पडून मेले असं म्हटलं जातं, पण अनेक अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की ते भिंत पडून मेले नाही, त्या भिंतीमध्ये त्यांना मारलेलं आहे, दगड घालून मारलेलं. आता हे मारलं का नाही याचा काही साक्षीदार मी नाही, अन्य अभ्यासकही नाही,
पण मारणे वैदिकांच्या अशा हत्या करण्याची पूर्व परंपरा जर आपण लक्षात घेतली तर चोखा मेळांची हत्या झाली असण्याची शक्यता अधिक आहे. हे कसं काय नाकारणार तुम्ही? झाली असेल ना. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की संत चोखामेळांची हत्या जर या वैदिकांनी केली असेल तर संत चोखामेळा कुठली जोखीम उचलत होते? तर संत चोखामेळ्यांची यांना कल्पना नव्हती का? चोखामेळ्यांना याची कल्पना होती, कारण याच्यापूर्वी चोखामेळ्यांना हार कसा चोरला म्हणून बडव्यांनी मारलेला आहे. एवढाच नव्हे, पंढरपुरातून बडव्यांनी त्यांची हकालपट्टी केली आणि चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर त्यांना राहायला भाग पडलं. हे सगळे संदर्भ लक्षात घेतलं तर चोखामेळा कुठल्या परिस्थितीमध्ये काय सांगत होते, समतेचं तत्वज्ञान कसं मांडत होते ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळू शकतं की वारकरी सांप्रदायिक किंवा प्रारंभीचे जे संत होते ते संत वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान सांगत होते ते खूप महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायाला क्षुल्लक लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा ते नाकारणं किंवा त्यांना दोष देणं इतकं ते सोपं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्र, संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं, वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे त्यावर अनेक अभंग आपण आधारला घेऊन त्या तत्वज्ञानाचे काही पैलू आपण पाहिले. याच्या पलीकडे मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, स्त्रियांना आई बहिणी समान मानावं, संतांची संगत करावं, ढोंग करू नये वगैरे अशा अनेक गोष्टी या संतांनी सांगितल्या. आणि या संतांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे हे आपण लक्षात घेतो. ठीक आहे. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर दुसरा एक मुद्दा मी तुमच्या पुढे मांडत आहे. तो मुद्दा असा की मित्र, मी काय केलंय, माझ्या या विवेचनामध्ये मी अनेकदा संतांच्या विचारांच्या सूत्राचा संबंध छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, त्यांच्या अगोदरचे महात्मा फुले असतील, किंवा पंजाबराव देशमुख असतील, संत गाडगे महाराज असतील, गाडगे बाबा असतील, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या विचारवंतांच्या विचाराशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. आता अडचण अशी आहे की संतांच्या एकूणच चळवळीवर, विचारांवर, वारकरी संप्रदायावर खुद्द महात्मा फुलेंनी अतिशय टोकांची भूमिका मांडली. हे याचं चांगलं मला म्हणाल. आता तुम्ही म्हणाल की मग अशा पद्धतीने महात्मा फुले जर टीका करत होते तर तुम्ही यांच्या विचाराशी सूत्र कसं जोडलेलं आहे? मित्र, कुठलाही विचार सगळ्याच ठिकाणी तेवढ्याच महत्वाचा असू शकतो असं नाही. महात्मा फुलेंच्या टीकेचा एक संदर्भ आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे की महात्मा फुलेंना ह्या सगळ्याला टाळून एक अतिशय सुंदर विचार मांडावायचा होता आणि त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून एक सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या विचाराची मांडणी केली. आता त्या विचाराची मांडणी करावयाची असेल आणि तो विचार लोकांनी स्वीकारावा अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना मागचे विचार कसे चुकीचे आहेत हे सांगणं अपेक्षित होतं. दुसरं म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारांच्या पातळीवर संतांचे विचार नक्कीच मागे पडू शकतात. त्यांच्या पातळीवर किंवा त्यांच्या तुलनेमध्ये हे मागे पडू शकतात, साहजिक आहे ना. पण दुसरीकडे आपण काळही लक्षात घेतला पाहिजे. हा काळ खूप मागचा आहे आणि महात्मा फुलेंचा काळ खूप पुढचा आहे. दुसरं म्हणजे आपण हे एक नक्की लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, भाऊ पंजाबराव देशमुख असतील, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे जे सगळे लोक आहेत ह्या लोकांच्या विचारांमध्ये विसंगती नाही. ह्या सगळ्या लोकांच्या विचारामध्ये एक सुसंगती आहे. मला विसंगती सापडणार नाही. हे इथे वेगळे म्हणतात, तिथे वेगळे म्हणतात वगैरे हे सापडणार नाही. संतांच्या अभंगामध्ये मात्र विसंगती आढळते. आता ही विसंगती आढळण्याच्या पाठीमागे वेगवेगळे कारण आहेत. मी याच्या अगोदरच्या तासामध्ये तुम्हाला हे म्हणालो होतो की संतांच्या अभंगाचा क्रम ठरवता येत नाही, त्याच्यामुळे या संतांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा क्रम ठरवता येतो. दुसरं म्हणजे संतांच्या
आजचे जे उपलब्ध असणारे संतांचे अभंग आहेत ते अभंग त्यांचेच आहेत का आणि ते सगळे त्यांचेच आहेत का हेही सांगतात ह्या काही अडचणी. दुसरं म्हणजे काळाचा एक संदर्भ आहे की त्या काळामध्ये संतांनी फुलेंसारखी पूर्ण वेगळी जर भूमिका घेतली असती तर संतांना लोकांनी जिवंत ठेवलं असतं का हा एक भाग आहे. आणि त्या काळातले लोक संतांच्या पाठीमागे आले असते का हाही एक भाग. संतांना केवळ संत व्हायचं नव्हतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संतांना बहुजन समाजाचं हित साधायचं होतं. आता असं जर हित साधायचं असेल तर निदान ते लोक आपल्या पाठीमागे राहिले पाहिजेत ना. संतांना यांचं भान. मित्र हो, फुलेंचा काळ खूप पुढचा. फुलेंच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपल्याला नवं जे तत्वज्ञान आहे, नवं जे मानवी जीवन आहे याचा परिचय होत होता. फुलेंच्या पाठीमागे नाही म्हटलं तरी इंग्रजांच्या सत्तेचा एक आधार त्यांना होताच. आणि ही एक गोष्ट, याचा अर्थ आपण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. फुले संतांपेक्षा लहान नाही किंवा मोठे नाही. आपण लहान मोठे श्रेष्ठ कनिष्ठ अशी तुलना करत नाही. जे ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. माझ्या दृष्टीनं मला जर विचारलं तर फुले माझ्या दृष्टीनं खूप मोठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या दृष्टीनं खूप मोठे. पण काळाचे संदर्भ लक्षात घेता मी संतांना निरर्थक मानत नाही, संतांच्या चळवळीला निरर्थक मानत नाही. मित्र हो, या संतांनी वारकरी संतांनी वैदिक व्यवस्थेला जो तडाखा दिला, ही वैदिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा जो प्रयत्न केला ही गोष्ट खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. एरवी पुढच्या काळामध्ये पुढच्या लोकांनी जे काही हे केलेलं आहे, जे काही साधलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. तसा वारकरी संप्रदायावर केवळ महात्मा फुलेंनीच टीका केली आहे असं नाही, विका राजवाडेंनी टीका केलेली आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये रावसाहेब कसबे असतील, यशवंत मनोहर असतील, या अशा अनेक विचारवंतांनी टीका केली आहे. त्यांच्या टीका केवळ निरर्थक आहेत असं मला म्हणायचं नाही. ते जे नवा एक विचार मांडतात, नवनिर्माण करू पाहतात, नव्या समाजाची कल्पना मांडतात, ते मांडत असताना जुन्यावर अशी प्रखर टीका करणं अपेक्षित असते, अनिवार्य असते. कारण तुम्ही ज्या वाचकांच्या पुढे, ज्या लोकांच्या पुढे जाता, ज्या लोकांना नवं काहीतरी सांगत आहात, त्या लोकांना तुमचा विचार सांगत असताना त्या विचारांना नाकारणारा किंवा त्या विचाराच्या विरोधी असणारा विचार तुम्हाला नाकारावा लागतो किंवा त्याच्यावर टीका करावी लागते. तुम्हाला असं नाही म्हणता येणार की तेही राहू द्या आणि हेही राहू द्या. असं जर केलं तर सगळाच गोंधळ होईल. तेव्हा या काळामध्ये स्पष्ट भूमिकेमध्ये स्पष्ट असणं आवश्यक आहे. आणि त्या अर्थाने या सगळ्या टीकाकारांनी टीका केलेली आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु संतांचा काळ वेगळा होता. कदाचित आपण असं म्हणू शकतो की संत नामदेव असतील, सोयराबाई, चोखामेळा वगैरे जे लोक आहेत, ह्या सगळ्यांना निदान एवढेही कळत नसावं का की देव वगैरे काही नसतो, कळत असावं त्यांना कदाचित. दुसरं म्हणजे आपण पाहतो की पंढरपूरचा विठ्ठल महाराजचं रूप घेतो वगैरे ह्या ज्या कथा त्यांनी रचल्या, चोखामेळाचे ढोरे वगैरे ओढतो अशा पद्धतीच्या ज्या कथा रचल्या, मला साधं एक म्हणायचं आहे की नामदेवांना हे कळत नव्हतं का, किंवा संत जनाबाईला हे कळत नव्हतं का की दगडाचा असणारा देव ढोरं वगैरे ओढू लागणार नाही. हे न कळण्या इतपत हे संत म्हणजे असे अज्ञानी वगैरे आपण नाही म्हणणार, परंतु इतके असमज असणारे वगैरे असे काही नव्हते ते, किंवा एक केवळ भक्तिभावामध्ये श्रद्धेमध्ये डुबणारे, इतक्या भ्रमामध्ये राहणारे ते संत नव्हते. पण मित्र या सगळ्या कथा, हे सगळं जे त्यांनी निर्माण केलं हे सर्वसामान्य समाजासाठी केलं असंही वाटत नाही का. आणि मग तसं जर करायचं असेल, बहुजन समाजाला जर काही नवं शिकवायचं असेल तर आपण कुठल्या उंचीवर आहोत याच्यापेक्षा ते कुठल्या पायरीवर आहेत, ते कुठल्या उंचीवर आहेत हे लक्षात घेणं, याचं भान ठेवणं आणि त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना काहीतरी नवं सांगणं हे अपेक्षित नाही का. मला वाटते हे अपेक्षित होतं. आणि या अर्थानं जर आपण वारकरी संप्रदाय समजून घेतला तर वारकरी संप्रदायाचं वर आलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान किती महत्वाचं आहे आणि वारकरी संप्रदाय किती महत्वाचा आहे, त्यांचं तत्वज्ञान काळाच्या संदर्भामध्ये किती क्रांतिकारी आहे हे आपल्याला पटू लागतं असं मला वाटतं. अशी माझी भूमिका आहे. माझी भूमिका तुम्ही मान्यच केली पाहिजे.
असंही मला म्हणायचं नाही, असंही होत नसते, असं होऊही नये. प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने विचार करावा. पण असं एक सूत्र माझ्या विवेचनाचं आहे, ते मला पटते, मला ते योग्य वाटते. असं मी म्हणेल. इथे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हा भाग आपण थांबू म्हणे. पुढे एक महत्वाचा मुद्दा समारोपाकडे जाताना तुम्हाला या समारोपामध्ये एक मी महत्वाचा मुद्दा सांगणार आहे. खरं तर ह्या ज्या वारकरी संप्रदायावर झालेल्या टीका वगैरे आहेत, ह्या टीका कोणी केल्या आणि त्या टीकांना उत्तर कोणी दिली, त्याचं विश्लेषण कसं केलं, त्याच्या फार खोलामध्ये आपण जाऊन करे त्याच्यावर खूप जणांनी खूप लिहिलंय, खूप मोठ्या मोठ्या लोकांनी लिहिलंय. त्यात विवेक कोलते आहेत, रावसाहेब कसबे आहेत, अशोक कामत आहेत, गोम कुलकर्णी आहेत, सदानंद मोरे आहेत, रबा मनसरकर आहेत, प्रणव जोशी आहेत, प्रभाकर मांडे, राचिम डेरे, सतीश बडवे, यशवंत मनोहर, अगदी त्यांच्यापूर्वी केतकरांनी केलंय, वाना देशपांडे आहेत. या कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांनी वारकरी संप्रदायाचं विश्लेषण केलं, त्याच्यावर केलेल्या टीकांचा अन्वयार्थ लावलेला आहे. तेव्हा त्या खोलामध्ये आपण जाऊ नये. त्या खोलामध्ये जाण्याची ऐवजी आपण समारोपाकडे जाऊ, आणि समारोपाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं नक्की वेगळे पण कशात आहे त्याचे दोन चार संदर्भ मी सांगेल तुम्हाला, आणि मग आपण थांबायला हरकत नाही. हे सगळं पाहिल्याच्या नंतर किंवा हे सगळं समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला निदान वारकरी संप्रदाय काय आहे याचा एक अंदाज येऊ शकतो. मित्र हो, वारकरी संप्रदाय हा नवा भक्तीचा मार्ग आहे, याविषयी मला वाटते तुमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नसावी. कारण इथे वैदिक व्यवस्थेची जी पूर्व परंपरा चालत आलेली आहे, त्या पूर्व परंपरेला बऱ्यापैकी नाकारून नव तत्वज्ञान, अर्थात मी याच्या अगोदरच्या विवेचनामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की हा भागवधर्माचा एक भाग आहे. वैदिक व्यवस्थेला पूर्ण याने नाकारलेलं नाही, काही बाबी आपण पाहिलेल्याच आहेत. पण तरीही वैदिक व्यवस्थेला विरोध करणाऱ्या खूप गोष्टी मांडल्या. एक नवतत्वज्ञान मांडलं, बऱ्यापैकी काहीतरी नव देण्याचा प्रयत्न केला. नवरूप आहे एवढं तरी निदान आपण म्हणून. भक्ती संप्रदाय किंवा नामभक्तीचा हा मार्ग भागवत संप्रदायापेक्षा एक नवरूप आहे. त्याच्यातल्या बऱ्याचशा वाईट गोष्टी, विशेषतः जे कर्मकांडात्मक बंदिस्त आली होती, श्रेष्ठ कनिष्ठतेची बंदिस्त आली होती, सामाजिक व्यवस्थेमध्ये जे विषमता आलेली होती, या गोष्टीला तरी यांनी नक्कीच विरोध केला असं आपल्याला म्हणता येते. हा जो महत्वाचं मला तुम्हाला जे सांगायचं आहे तो म्हणजे हा मार्ग याच्या अगोदरच्या योग मार्ग, कर्म मार्ग, यज्ञ मार्ग, ज्ञान मार्ग या सगळ्यापेक्षा वेगळा होता. याच्याविषयी मला वाटते तुमच्या मनामध्ये शंका नसावी, माझ्या मनामध्ये ती शंका नाही. दुसरं म्हणजे वारकऱ्यांचा हा भक्ती मार्ग केवळ ईश्वर पूजेचं गुणगान गात नाही, हे नीट लक्षात घ्या. अन्यथा पूर्वी जे वैदिक संप्रदायाची परंपरा अशी आहे की ते ईश्वर पूजेचं स्तोम माजत होते. म्हणजे त्यांचा धर्मच काय होता? व्रत, कर्मकांड आणि दानदिन, अशा पद्धतीचा तो होता. इथे ह्या गोष्टी नाकारल्या गेलेल्या आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट. म्हणजे व्रत, दान, तप या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी नाकारल्या गेल्या. आणि नाकारून काय केलं यांनी? त्याला पर्याय काय दिला? यांनी खरं सांगायचं म्हणजे देव नाकारला. विठ्ठलाचं कितीही गुणगान गात असले तरी हे नेहमी नेहमी सांगत राहतात की देव हा माणसात आहे, आणि जो माणूस चांगलं आचरण करतो त्याच्यात. आतापर्यंत आपण जे अभंग पाहिले त्यातून तुमच्या लक्षात आलं, माणूसच देव आहे ही कल्पना वारकरी संप्रदायाची मला तरी अशी वाटते की क्रांतिकारक आहे, आणि ही क्रांतिकारक बाब त्यांनी मांडलेली आहे. माणसात देव शोधला आणि देवापेक्षा माणूस महत्वाचा आहे, श्रेष्ठ आहे, ही कल्पना नाही. वारकरी संप्रदायातले संत तुमच्या भल्यासाठी तुम्ही देवाला शरण जा असं सांगत नाही. वारकरी संप्रदायातले संत तुम्हाला तुमचं जर भलं करून घ्यायचं असेल तर संतांना शरण जा असं सांगतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आता तुम्ही म्हणाल की अगोदर हे असं सांगितलं गेलं नाही का? ब्राह्मणाने असं म्हटलेलं होतं की आम्ही भूदेवच आहोत, त्या देवाला शरण जाण्याची गरज नाही, आम्हाला शरण या तुम्ही. पण यांच्या भूदेव नावाची जी कल्पना आहे, ती कल्पना म्हणजे फक्त आम्हीच श्रेष्ठ आहोत, तुम्ही श्रेष्ठ नाही, अशी कल्पना होती. वारकरी संप्रदायातील संत अशी कल्पना मांडत नाहीत. वारकरी संप्रदायातील संत अशी कल्पना मांडतात की आम्हीच केवळ श्रेष्ठ नाही, तुम्ही श्रेष्ठ आहात. भूतदयावादी संतांच्या घरचं अंगण मी झाडतो, असं संत तुकारामांचं जे म्हणणं आहे ते आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे वारकरी संप्रदाय आहे
किंवा वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान नक्कीच वेगळं आहे. याच्यामध्ये निवळ ईश्वराचं गुणगान नाही, तर माणुसकीचं एक तत्व आहे आणि समाज हिताचं एक सत्व दडलेलं आहे. आपण हे तत्व आणि हे सत्व जर नीट लक्षात घेतलात तर वारकरी संप्रदायाचं वेगळेपण नक्कीच आपल्याला पटेल असं मला वाटतं. दुसरा म्हणजे वारकरी संप्रदायाने खूप खंबीरपणे, बिनधास्तपणे, स्पष्टपणे अगदी एक गोष्ट मांडलेली आहे, ती म्हणजे जन्मानं मिळालेल्या जातीनं कोणीही श्रेष्ठ होत नाही, तर चांगल्या आचरणानं माणूस श्रेष्ठ होतो. हे एक तत्व मांडलेलं आहे. मला वाटते वारकरी संप्रदायावर टीका करणाऱ्या कुठल्याही माणसाला हे सूत्र नाकारता येणार नाही. मला याचं चांगलं भान आहे. मी फार मोठा जरी अभ्यासक नसलो तरी वारकरी सांप्रदायिकांनी किंवा ज्या संतांनी लिहिलेले अभंग मी बऱ्यापैकी वाचलेले. सकल संत गाथा 1-2 हे दोन्ही भाग मी वाचून काढलेत. संत तुकारामांचे, संत नामदेवाचे अभंग मी वाचलेले. हे मी माझ्या अहंकारानं सांगत नाही, तर मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की मला याचं भान आहे. कशाचं भान आहे की याच्यापेक्षा वेगळेही विचार, वेगळेही तत्व संतांच्या अभंगामध्ये आलेलं आहे. अगदी संत तुकारामाने सुद्धा ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत अशा पद्धतीची कल्पना मांडलेली आहे. त्यांच्या अनेक अभंगामध्ये ही गोष्ट आलेली आहे, हे मला माहित आहे. वेदांना प्रमाण माना असं म्हणणारा संत तुकारामांचा अभंग मी कालच्या याच्या अगोदरच्या तासामध्ये तुमच्यापुढे ठेवलेलं आहे. मी ते लपवून ठेवलेलं नाही, पण तरीही माणसाच्या चांगुलपणांना ते मानत होते. माणसाचं आचरण महत्वाचं आहे ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित करत होते. हे तुम्ही लक्षात घ्या. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल की संतांचं साहित्य, संतांचा विचार तो काळ लक्षात घेता कमालीचा क्रांतिकारी ठरतो. हे आपल्याला म्हणजे लक्षात घ्यावं लागतं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की माणसांचं चांगुलपण आचरणानं ठरते आणि ते आचरण म्हणजे केवळ ईश्वर पूजा नव्हे. चांगलं आचरण म्हणजे ईश्वर पूजा नव्हे. म्हणजे कोणाला किती मंत्र येतात, कोणी किती ग्रंथ वाचलेले आहेत, याच्यानं माणूस श्रेष्ठ ठरत नाही. मित्र हो, संतांचं खूप महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलंय की बाबा रे, तुम्ही जे जे काम करता, नवनिर्मितीचं जे जे काम करता, ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुमचं ते काम ईश्वर पूजेपेक्षा कुठल्याच अर्थानं कमी नाही. रोहिदास सांबारांचं जोडा शिवण्याचं काम ईश्वर पूजेपेक्षा कमी नाही, हे ठणकावून वारकरी संप्रदायाने सांगितले. हे संतांनी ठणकावून सांगितलेले. संत जनाबाईने तिच्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की चोखा मेळाची ढोर थेट पंढरपूरचा विठ्ठल ओढतो. संत जनाबाईने पाहिलं नव्हतं, असं होणार नाही, संत जनाबाईला कळत होतं. पण संत जनाबाईला हे सांगायचं होतं की माणूस त्याच्या काम करण्यावरून लहान मोठा ठरत नाही. ते काम तो किती प्रामाणिकपणे करतो याच्यावरून त्याचं श्रेष्ठपण ठरतं. हे सूत्र किती महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याकडे असं पाहतो आपण की ब्राह्मणांचं पूजापाठाचं काम महत्वाचं आणि बाकीच्यांचं काम बिना महत्वाचं, अशा पद्धतीचं एक सूत्र मांडलं गेलं. मित्र हो, ईश्वर पूजेपेक्षा कोणाही श्रमिकाचं काम कमी, म्हणजे कमी नाही, कमी महत्वाचं नाही, कमी श्रेष्ठ नाही, कमी पवित्र नाही. हे सूत्र जे मांडलेलं आहे त्यांनी, हे कमी महत्वाचं आहे, ते महत्वाचं, हे क्रांतिकारी आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. पहा, बहुजनांचे जे नवनिर्मितीचं कार्य हे महत्वाचं असते अशा पद्धतींची भूमिका या संतांनी मांडली. हे खूप महत्वाचं आहे. पहा, ब्राह्मणांच्या जगण्यापेक्षा कुंभारांचं मडके घडवण्याचं काम महत्वाचं आहे. हे सूत्र वारकरी संप्रदायाने मांडलेलं आहे. आणि हे मडके घडवण्याचं काम कुंभाराच्या घरी महत्वाचं असल्यामुळे देव स्वतः करू लागतो, अशा कथा रचलेल्या आहेत. हे आपण स्वीकारलं पाहिजे. कपडा विणणे असेल, मेलेली ढोरे ओढणे असेल, हेही काम महत्वाचं आहे. अशा पद्धतीचं थेटपणे, स्पष्टपणे, सडेतोडपणे, प्रखरपणे या संतांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी हे सांगितलंय की देव ब्राह्मणाच्या ढोंगाला बोलणार नाही. हे जे ढोंग आहे, तुमचं नाटक आहे, या नाटकाला बोलणार नाही. तर देव नेहमी काम करणाऱ्यांच्या सोबत राबेल, त्यांना प्राप्त होईल.
त्यांच्याशी मित्रत्व करेल हे सूत्र वारकरी संप्रदायाचं. म्हणून तर ते चोखामेळासोबत देव काम करतो, कबीरासोबत तो शेला विणतो, कुंभाराच्या घरी तो माती आणतो, मडके घडू लागतो. ह्या कथा कोणी रचल्या? ह्या लोककथा नव्हे. लोककथा ह्या ऐक्यू पद्धतीने पुढे आलेल्या असतात. मित्र हो, समकालीन संत एकमेकाविषयी हे लिहित होते आणि हे लिहिण्याच्या पाठीमागे, हे सांगण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असा होता की त्यांना वारकरी संप्रदायाचे सूत्र सांगायचं होतं. ते सूत्र काय होतं? गोरा कुंभाराचं मडके घडवण्याचं काम यज्ञामध्ये आहुती म्हणून तूप ओतणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा नक्कीच कमी नाही, किंबहुना त्याच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे, हे यांना ठणकावून सांगायचं. म्हणून या कथा रचली. त्या कथा नंतरच्या नाही. म्हणजे संत चोखामेळा आणि संत जनाबाई एकाच काळातले ते, समकालीन आहे. चोखामेळा ढोरं उडत असतील, पण संत जनाबाईला माहित नव्हतं का की चोखामेळ्याला ढोरं उडू लागायला मंदिरातला विठोबा जात नाही? संत जनाबाईला कळत नव्हतं? कळत होतं. मग ठणकावून का सांगते ते? संत जनाबाईला चोखामेळ्याला ढोरं कोण उडू लागते हे सांगायचं नाही. संत जनाबाईला हे सांगायचंय की चोखामेळ्यांचं ढोरं ओढण्याचं काम ब्राह्मणांच्या पूजापाठाच्या कामापेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत. खाऊ ब्राह्मणांपेक्षा आणि त्यांच्या त्या कामापेक्षा यांचं हे काम महत्वाचं आहे. मला हे खूप महत्वाचं वाटते की बहुजन समाजाच्या श्रमाला, बहुजन समाजाच्या नवनिर्मितीक्षम श्रमाला, कष्टाला, समाजाला जगवण्याच्या त्यांच्या मेहनतीला वारकरी संप्रदायानं केंद्रस्थानी आणलं, पवित्र मानलं, श्रेष्ठ मानलं, महत्वाचं मानलं आणि त्या पातळीवर त्या सगळ्या लोकांना महत्वाचं मानलं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, हे यांनी केले. ढोंगांच्या बद्दल तर त्यांनी खूप ठिकाणी लिहिले. मी या मागच्या विवेचनामध्ये तुम्हाला खूप तसे संदर्भ दिलेले आहेत. अगदी संत नामदेवांनी मूर्तीपूजेवर कमालीच्या टीका केल्या आहेत. हे जे देव आहे ते देव पाण्यात बुडवले तर मरत म्हणजे ओरडत नाही, त्या देवांची कशाला पूजा करता तुम्ही? जे अशा दगडांच्या मूर्तींची किंवा कुठल्याही मूर्तीची पूजा करतात ते पूजा करणारे हे काही शहाणे नव्हेत आणि यांना काही अध्यात्म वगैरे काही साधणार नाही, अशा पद्धतीची कल्पना त्यांनी म्हटलंय. हे तुटके देव पाण्यात ठेवले तर बोंबलत नाहीत, त्यांना स्वतःलाच काही कळत नाही, तर तुम्हाला ते काय मदत करणार आहे? त्याची कल्पना संत नामदेवांनी मांडली. सगळ्या संतांचे अभंग किंवा त्यांचे तपशील इथं देणं अपेक्षित नाही, आवश्यक नाही आणि ते शक्यही नाही ते. पण वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाच्या श्रमाला महत्वाचं मानलं. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की संतांना देव शेला विणू लागतो, कुंभाराच्या घरी माती आणू लागतो, ढोरे ओढू लागतो वगैरे वगैरे सांगितलं. त्या सगळ्या सांगण्यातून त्यांनी समाज उपयोगी वस्तूची निर्मिती ही ईश्वर पूजा होय हे सूत्र मांडलेलं आहे. हे सूत्र आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, टीका करणाऱ्यांनी टीका केली, त्यांचंही ते म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे. टीका करणारे काही उगीच टीका केली नाही, ते मोठे अभ्यासक आहे, त्यांना एक नवसूत्र मांडायचं आहे, नवा विचार मांडायचा आहे आणि त्यांचा तो विचारही समजून घेतला पाहिजे. आपण एकांगी काहीतरी बाजू घेणार नाही आपण, हे नक्कीच आहे. पण म्हणून वारकरी संप्रदायांच्या या विचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजोपयोगी वस्तूची निर्मिती करणे ईश्वर पूजेपेक्षा कुठल्याच अर्थानं कमी नाही, तर त्याच्यापेक्षा नक्कीच हे काम श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीची कल्पना नाही. तर आज तागायत आपण पाहतो की समाज उपयोगी वस्तूची निर्मिती करणारे माणसं दुय्यम ठरवले गेले आणि बाकी मग पूजापाठ करणारे, मंत्र करणारे, कर्मकांड करणारे, यज्ञामध्ये काहीतरी लोकांनी निर्माण केलं धान्य तूप सारखं पदार्थ ओतणारे असे लोक श्रेष्ठ ज्ञानी. आता यांना ज्ञानी का म्हणायचं, शहाणे का म्हणायचं, यांचं उत्तर कोण देणार आहे? कोणी देत नाही. आणि आता त्याच्यावर आपल्याला वाद घालायचा नाही इथे, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही परंपरा खंडित केली संतांनी आणि संतांनी सांगितलं की नाही रे, हे फार श्रेष्ठ नाही, याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? याच्यापेक्षा चांभार श्रेष्ठ आहे, कुंभार श्रेष्ठ आहे, शेतकरी श्रेष्ठ आहे. कारण तो काय करतो? समाजाला उपयोगाच्या वस्तू निर्माण करतो, तो समाजाला जगवतो. म्हणून हे महत्वाचे आहेत. अशा पद्धतीचं एक सूत्र यांनी मांडलं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्र, आपण आता या व्याख्यानाच्या शेवटाकडे जातो, समारोप करतो. मी एक तुम्हाला इथे मुद्दा सांगू इच्छितो, तो म्हणजे हा
की या संतांनी नव्या कथांचीच निर्मिती केली. आता त्या कथांच्या निर्मितीमध्ये काय आहे? विठ्ठल मनुष्य रूप घेतो अशा पद्धतीच्या कथा रचल्या. आता विठ्ठल मनुष्य रूप घेतो का? माझ्यासारख्या माणसाला जर विचारलं तर हे खोटच. विठ्ठल मनुष्य रूप घेणार नाही. विठ्ठल कसा त्या मनुष्य रूप घेणार नाही? दगडाचा विठ्ठल दगडाचाच राहील. तो दुसरं तिसरं काही रूप घेणार नाही. त्याच्यामध्ये आतून आणि बाहेरून दगडच आहे हे नक्की. ठीक आहे, मी जे भक्त आहेत त्या भक्तांचा सन्मान करतो, त्यांच्या श्रद्धाभावाचा आदर राखतो मी. पण विवेकाच्या पातळीवर जर आपण समजून घेतलं तर तो आतून बाहेरून दगड आहे हे माझं म्हणणं तरी खोटं आहे का? भक्तीच्या पातळीवर तुम्ही खोटं मानू शकता, पण हे वस्तुस्थितीच आहे. मला असं म्हणायचं आहे की हे संतांना सुद्धा कळत असतं. कारण ज्या संतांनी हजारो अभंग लिहिले आणि जीवनाचे तत्वज्ञान मांडलं, सूत्र मांडलं, ते संत एवढे अजाणते नव्हते. त्या संतांना हे कळत होतं. पण संतांनी समाजासाठी एक नवा विचार सांगत असताना वेगवेगळ्या कथा निर्माण केल्या आणि विठ्ठल आहेच अशा पद्धतीची कल्पना मांडली आणि तो विठ्ठल मनुष्याचं रूप घेतो अशा कथा निर्माण केल्या. लक्षात घ्या, देव मनुष्याचं रूप घेतो, मनुष्य देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. दुसरं सूत्र असं आहे, तो मनुष्याचं रूप घेताना महार होतो, विठू महार होतो ही कल्पना मांडली. ज्या काळामध्ये महारांना कोणी जवळ येऊ देत नव्हतं, दूर हो दूर हो असं म्हणत होते, हे सगळे संदर्भ चोखामेळ्यांच्या अभंगामध्ये आलेले आहेत. अशा काळात थेट विठ्ठलच महाराजचं रूप घेतो आणि विठू महार होऊन संतांचं देणं भागवायला राजाच्या दरबारी जातो. मित्र हो, ही कथा समकालीन संतांनी रचलेली आहे. ही कथा काल्पनिक आहे, पण कथेच्या पाठीमागे त्यांची जी तळमळ आहे रचण्याच्या, या अशा कथा रचण्याच्या पाठीमागे त्यांची जी तळमळ आहे ती खूप महत्वाची. देव विठू रूप घेणार नाही. किंबहुना आपण असं म्हणू की कुठला तरी भला माणूस गेला असेल, मी विठू महाराज असं म्हटलं असेल आणि या संतांचं देणं भागवलं असेल. कारण संत किती चांगले होते एखाद्या भल्या माणसाला कळालं असेल, संतांनी ते खरं मानलं असेल, बाकी काही असेल. पण विठ्ठल महाराज रूप घेतो ही कथा मात्र संतांनी पसरविली. हे खूप महत्वाची आहे, कारण देवापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. विशेष म्हणजे महाराज हा महादेव श्रेष्ठ आहे. ही कल्पना किती समतावादी, किती क्रांतिकारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मणाने महाराणांना यातीहीन मानलं तर संतांनी देवाला महारूप घ्यायला भाग पाडलं. ही गोष्ट महत्वाची वाटत नाही? ही गोष्ट मला वाटते खूप महत्वाची. म्हणजे ब्राह्मणांनी महाराणा यातीहीन मानून दूर लोटलं आणि संतांनी विठ्ठलाला महारूप. ब्राह्मणांनी महाराणांना गावाच्या बाहेर यायला भाग पाडलं, त्यांना ढोरं ओढायला भाग पाडलं. त्यांचं ढोरं ओढणं हे तुमचं कर्तव्यच आहे असं सांगितलं गेलं. दैववादाची कल्पना मांडली गेली आणि संतांनी काय केलं तर त्या चोखा मेळ्याची ढोरं ओढण्यासाठी देव गेला असं सांगितलं. चोखा मेळाला देवाने मंदिरात घेऊन गेल्याच्या कथा निर्माण केल्या. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. चांभाराच्या सोबत राहणारा देव, कुंभाराच्या सोबत राहणारा देव, या कथा संतांनी रचल्या. मित्र, या कथाच आहेत मला माहित आहे. आणि या कथांच्या पाठीमागे वारकरी संप्रदायातील या संतांची तळमळ किती असावी, काय तळमळ असावी, काय सूत्र असावं, काय तत्व असावं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला कळू शकतो की वारकरी संप्रदाय किती महत्वाचा. शेवटचं एक सूत्र मी तुम्हाला सांगतो. ते सूत्र असं आहे की वारकरी संप्रदायाने निवळ सामाजिक समता वगैरे स्थापन केली, सामाजिक समतेचं तत्वज्ञान मांडलं वगैरे, इथपर्यंतच नाही. हे गोष्ट जी बऱ्याचदा मांडली जात नाही. अभ्यासक मांडतात, त्यांना हे लक्षात आलं नाही असं मला म्हणायचं नाही. मीच फार मोठा अभ्यासक वगैरे अशी माझी भूमिका नाही. पण बहुधा विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येत नाही. मित्र हो, वारकरी संप्रदायाने, या सगळ्या मोठ्या संतांनी वैदिक व्यवस्थेने म्हणजे ब्राह्मणाने अर्थव्यवस्थेचं एक जे सूत्र मांडलं होतं, त्या अर्थव्यवस्थेला आव्हान दिलेलं आहे. ही गोष्ट खूप महत्वाची. काय होतं आपल्याकडे? व्रत करा, तप करा, कर्मकांड करा, विधी करा. आणि हे सगळं कोणी करायचं? हे सगळं करत असताना तुम्ही ब्राह्मणांना बोलवा, ब्राह्मणांच्या हातून हे सगळं केलं पाहिजे, असं एक सूत्र. आणि त्याच्या बदल्यात म्हणजे ब्राह्मणाने हे केल्याच्या बदल्यात ब्राह्मणांना तुम्ही दान द्या, अशा पद्धतीचे सूत्र होते.
ज्या लक्षात येतं का आपण विद्यार्थी मित्र हो, हे एक वैदिक व्यवस्थेनं निर्माण केलेली अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आहे. पैसा कसा उकळायचा त्याचं हे सूत्र आहे. म्हणजे एकीकडे वर्णव्यवस्था निर्माण करून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची वर्णव्यवस्था निर्माण करून खालचे दोन वर्ण कधीच श्रीमंत होणार नाहीत याची तर व्यवस्था लावली. याचं विवेचन मी मागच्या होऊन गेल्या तासामध्ये केलंय, त्याची मी इथं पुनरावृत्ती करत नाही. पण दुसरं असं की हे कर्मकांड आणि विधी याचं एक अशी निर्मिती केली, असं एक स्तोम माजवलं की त्यातून दानाच्या रूपामध्ये पैसा मिळवणं किंवा त्या काळामध्ये जे जे काही जगण्यासाठी उपयुक्त आहेत ते त्या वस्तू मिळवणं असं एक सूत्र निर्माण ही स्वतंत्रपणे वैदिक व्यवस्थेची अर्थव्यवस्था आहे, ही आपण लक्षात घेऊ. म्हणजे एक समूह पूर्णपणे गरीब होत जाईल आणि दुसरा समूह आपोआप आहेत खाऊ जीवन जगेल, त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था लावली जाईल, असं एक सूत्र. आता हे किती भयंकर होतं. याला आव्हान देणं सोपं होतं का? पण वारकरी संप्रदायाने याला आव्हान दिलं आणि ही व्यवस्था मोडीत काढली. कशी मोडीत काढली वारकरी संप्रदायाने व्यवस्था? अशा पद्धतीने मोडीत काढली त्यांनी की त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं की माणूसच देव आहे. जो माणूस चांगला वागतो ना तो माणूसच देव आहे. विठ्ठल देव नाही, विठ्ठलापेक्षा तो देव आहे. दुसरा म्हणजे तुम्ही कर्मकांड करू नका. तुम्ही कर्मकांड करू नका, त्याच्यापेक्षा काय करा, विठ्ठलाचं नाव घ्या ना. आणि विठ्ठलाचं नाव घेण्यासाठी सोहळ्या ओळ्याची गरज नाही, काळ वेळेची गरज नाही, तुम्ही कुठल्या जातीचे आहात याचा संबंध नाही, तुम्ही कुठल्या धर्मातले आहात याचा संबंध नाही, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात याचा संबंध नाही, कुणी विठ्ठलाचं नाव घेऊ शकतो. आणि ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले हे फुकाचं आहे, हे कोणाकडून विकत घ्यायचं नाही, याच्यासाठी कोणाला दक्षिणा द्यायचं नाही. कल्पना करा की वारकरी संप्रदायातल्या लाखो माणसांनी जेव्हा हे सूत्र स्वीकारलं तेव्हा ब्राह्मणांची अर्थव्यवस्था, वैदिकांची अर्थव्यवस्था कशी मोडकळीस जाते. वैदिकांच्या अर्थव्यवस्थेला मोडीत करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं, याच्याविषयी कोणाच्या मनात हे केलं ना, हे स्वीकारावं लागतं आपल्याला. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी अध्यात्माचा एक नवाच मार्ग सांगितला. कारण पूर्वीचा जो अध्यात्माचा मार्ग होता वैदिक संप्रदायिकाने किंवा वैदिक व्यवस्थेच्या समर्थकाने अध्यात्माचा जो एक मार्ग सांगितलेला होता तो मार्ग फार वेगळा होता. अगदी तुम्ही फार म्हणजे थोडं अगोदरच्या काळामध्ये तुम्ही आपल्या महाभारतामध्ये रामायणामध्ये वगैरे काय येते, आपल्या रामायण महाभारतामध्ये यज्ञाचे उल्लेख. यज्ञ करण्यासाठी राजा बाकी राजांना लुटून आणायचा, प्रचंड संपत्ती जमवायचा, यज्ञ करायचा. यज्ञ राजाला त्या काळात ऋषी म्हणा, जे काही तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, ऋषी असेल, याज्ञिक असेल, ब्राह्मण असेल, हे जे लोक म्हणजे एकाच नावाचे, तर त्या काळामध्ये कदाचित ऋषी म्हटलं गेलं, नंतरच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये त्यांना आपण ब्राह्मण म्हणतो, त्यांच्याच हस्ते ते व्हायचं. आता हे झाल्याच्या नंतर राजा दान द्यायचा, म्हणजे राजांना लुटून आलेलं असायचं. राजानंच नाही, केवळ समाजाला लुटून आलेलं ते धन असायचं. दान कोणाला मिळायचं? ब्राह्मणांना मिळायचं. म्हणजे दान त्यांना द्या. म्हणजे यज्ञातल्या दानापासून ते लहानातलं लहान तुमच्या घरचं जे कर्मकांड आहे, अगदी तुमच्या घरचं लग्न जरी असलं तरी यांच्या हातून करा आणि यांना दक्षिणा द्या. ही एक व्यवस्था होती. ही व्यवस्था कोणी नाकारणार आहे का? ही वस्तुस्थिती नाही का? हे नाकारू शकतो आपण. फुलेंच्या काळामध्ये विवाह कोणी म्हणजे ब्राह्मणांना न बोलवता लावल्यामुळे ब्राह्मणांनी न्यायालयात जो दावा केला त्याच्याविषयी मी मागच्या तासामध्ये विवेचन केलेलं आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे ना की या लोकांनी एक अर्थव्यवस्था निर्माण केलेली होती. आता ही जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेला थेटपणे आव्हान देणे हे वारकरी संप्रदायाने कर्मकांडच नाकारले. आता तुम्ही कर्मकांडच नाकारला तर त्या कर्मकांडासाठी जो
दान धर्म केला जायचा किंवा दक्षिणा दिली जायची, तो आपोआपच नाकारला जाईल. तर हे नाकारलं जावं असंच यांचं म्हणणं होतं, असंच यांचं सूत्र दिसतं. आणि म्हणून यांनी हे सगळं नाकारलं आणि एका व्यवस्थेलाच धक्का दिला, कित्येक वर्षांपासून चालत आलं असं आपल्याला म्हणता येतं. हे केवळ ब्राह्मणी व्यवस्थेला नव्हतं, ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा एक आव्हान होतं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदाय म्हणजे इथल्या वर्ण व्यवस्थेला, जात व्यवस्थेला आणि लिंग व्यवस्थेला दिलेलं आव्हान होतं, हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि जात धर्म आणि लिंग हे जे भेदाच्या रेषा होत्या, भेदाच्या सीमा होत्या, त्या भेदाच्या सीमा वारकरी संप्रदायाने मोडल्या आणि त्याचा पुढचा एक समतेचा विचार मांडला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटते हे सगळं जर आपण समजून घेतलं तर वारकरी संप्रदाय म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला कळू शकेल, कळावं. आणि अनेक अभ्यासकांनी अशी मांडणी केलेली आहे. अन्य अभ्यासकांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. विवेक बोलते सारख्या माणसाने याच्यावर खूप विवेचन केलंय, खूप मांडणी केलेली आहे. बाकीचे अनेक अभ्यासकांनी खूप मांडणी केलेली आहे. राजीव नेरेंनी खूप अभ्यासपूर्ण वारकरी संप्रदायावर लिहिलेलं आहे. रावसाहेब कसबेनी भक्ती आणि धम्ममध्ये खूप अभ्यासपूर्ण अशी मांडणी केलेली आहे. हे सगळं आपण वाचले पाहिजे. वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं. आणि विशेष म्हणजे माझा एक सल्ला असा राहील की विद्यार्थी मित्र, आपण मुळात अभंग वाचले पाहिजे. अभंग वाचल्याच्या नंतर आपल्याला नक्की ते काय म्हणत होते हे कळतं. आपण हे नक्की स्वीकारलं पाहिजे की जे विसंगती आहे, ती विसंगती आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. आपल्याला विसंगती नाकारता येणार नाही. पुढच्या तासामध्ये मी ते बोलेलच. पण तरी आपण ही चांगली बाजू आहे ती पण स्वीकारली पाहिजे. म्हणजे ही नाकारण्याचं गरज नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण याचा अर्थ चांगली बाजू नाकारली पाहिजे असं आहे का? तसे चांगली बाजू आपण स्वीकारली पाहिजे. हे सगळं आपण नीट लक्षात घ्यावं असं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही ते लक्षात घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. मित्र हो, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे किंवा वारकरी संप्रदायाचं स्वरूप काय आहे याविषयीचं विवेचन मी गेल्या 3 तासापासून करतोय. हे विवेचन आता आपण इथं थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये मी तुमच्या पुढे वारकरी संप्रदायातील संतांनी जे लेखन केलेलं आहे, जे अभंग लिहिलेले आहे, जे अभिव्यक्ती आहे, त्या अभिव्यक्तीचे कुठले विशेष दिसून येतात, काय विशेष आहे त्यांच्या अभंगाचे, या अंगाने मी विवेचन करेल. ते 2-3 तास विवेचन करू म्हणे. आणि मग ते तास संपल्याच्या नंतर, ते विवेचन संपल्याच्या नंतर आपण मग चोखामेळ्यांच्या अभंगाचा अभ्यास करू. आणि हे सगळं जर तुम्ही नीट समजून घेतला तर पुढे मग वारकरी संप्रदायाचा अन्वय असणाऱ्या चोखामेळ्यांचे अभंग समजून घेताना तुम्हाला अडचणी येणार नाही, ते नीटपणे लक्षात घेता येईल. तेव्हा पुढचे तास पुढे घेणारच आहोत आपण. इथे सध्याला आपण थांबू म्हणे. ठीक आहे. आता पुढच्या तासामध्ये आपण पुढचं तत्वज्ञान किंवा पुढचा विचार पाहू. ठीक आहे.